नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत चविष्ट मसालेदार आणि अगदी घरगुती पद्धतीची भरलेली भेंडी। ही रेसिपी इतकी स्वादिष्ट आहे की सगळे बोटं चाटत राहतील। चला तर मग सुरुवात करूया। हे बघा, मी इथे भेंडी घेतली। आता मी ही भेंडीचे पुढच्या आणि मागचं साईड असं कापून घेते आणि ह्याला ना चीर पाडते। हे बघा, असं चीर पाडायचं, ते असं पूर्ण नाही कापायचे, ते थोडीशी अशी चीर पाडायची। हे बघा, अशी एवढी। आता मी दुसरी पण अशीच घेते, दुसरी भेंडी पण अशी हे साईडून कापून घेते आणि चीर पाडून घेते। बघा, मी ते कढई तापायला ठेवली, यात मी शेंगदाणे घालते। स्लो फ्लेमवर ठेवली, स्लो फ्लेमवरती भाजायचे आणि शेंगदाणे चांगले भाजले गेले पाहिजे। बघा, शेंगदाणे चांगले भाजले आहेत। आता मी शेंगदाणे काढून घेते। आता त्याच कढईमध्ये मी ओलं खोबरं घातलंय आणि ओलं खोबरं चांगलं भाजून घ्यायचं, स्लो फ्लेमवरती भाजायचंय। हे बघा, खोबरे चांगले भाजतात। आता मी 2 चमचे सफेद तीळ घालते आणि भाजून घेते। बघा, जास्त नाही, वरच्यावर भाजलं तर बस आहे। आता मी गॅस बंद करून घेते। हे बघा, आता थंड करत ठेवलंय मी। आता शेंगदाणे हे मी सोलून घेतलेत। आता हे सगळं मी मिक्सरमध्ये घालणार आहे, ग्राइंड करून घेते। हे बघा, ग्राइंड करून झालं। तर ह्यात मी काय मसाले घालणार आहे। आता मी घालते हळद थोडंसं, 2 चमचे काश्मीरी लाल पावडर, 2 चमचे गरम मसाला, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेते। हे सगळे मसाले चांगले मिक्स व्हायला पाहिजे। तर ह्यामध्ये आगळ घालते। तुम्ही हवं तर आमचूर पावडर घालू शकता किंवा लिंबू पिळूनही घालू शकतात। चांगलं मिक्स करायचं आहे। हे बघा, चांगलं मिक्स झालं आहे। आता मी हे भेंडीमध्ये घालते आणि ह्यामध्ये जरा जास्तच घाला, मग चांगली चव पण येईल, चांगलं लागेल पण खायला। हे बघा, असं भरून घ्यायचं आणि दाबायचं याला। तर अशा प्रकारे मी बाकीचे पण असे भरून घेते। हे बघा, आता मी भाजायला घेते। इथे मी कढई ठेवली आहे, कढईवरती तेल घालते। तेल जरा जास्त झालं कारण की मग चांगली चव येईल म्हणून। आता यामध्ये मी भेंडी घालते आणि जास्त एकदम आहे ना जोरात असं ढवळू नका, वरच्यावर करा, कारण नाही तर ते स्टफ जे केले ते फुटून जातील, सगळं निघून येईल बाहेर, म्हणून वरच्यावर असं हलवत राहा आणि गॅसची फ्लेम मीडियम असली पाहिजे। 15 मिनटं मी असं झाकून ठेवते, भेंडी शिजू दे। हे बघा, 15 मिनटं झाली। आता मी बघते कसं झालं। हे बघा, आता मी ह्याच्यामध्ये उरलेलं मिश्रण आहे ना ते घालते यात आणि भेंडी थोडी शिजली नाही आहे, शिजू दे म्हणून परत मी 10 मिनटं स्लो फ्लेमवरती झाकून ठेवते। हे बघा, 10 मिनटं झाली। आता मी बघते कसं झालं आहे। बघा, भेंडी चांगली शिजली, तर मी गॅस बंद करते। तर अशा प्रकारे ही भरलेली भेंडी तयार झाली आहे। मस्त झाली आहे, भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबतही मस्त लागेल। तुम्ही हे ट्राय करा। असं छान छान रेसिपीज बघण्यासाठी सान्वीज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, इतरांनाही शेअर करा ही रेसिपी। चला, भेटू पुढच्या रेसिपीला। बाय।